नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की देशमुखाच्या घरी लीगल डायव्हर्सवर आलेले असते आणि तिला पाहिल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि काव्य ही विचारते, आज बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरी येणं कसं काय केलं. आणि तेव्हा ही कॉन्सलर म्हणते, आता 6 महिने होऊन गेले आहेत आणि मग तुम्ही तुमच्या डिवोर्सबद्दल काय ठरवलं आहे. आणि त्यावेळेस नंदिनी, काव्य, जीवा, पार्थ चौघही एका स्वरामध्ये बोलतात की आता आम्हाला डिवोर्स नको आहे. आणि तेव्हा कॉन्सलर आश्चर्यचकित झालेली असते आणि तेव्हा मानिनी बोलते, परंतु आता मला तुमचा डिवोर्स हवा आहे. आणि आता पार्थ बोलतो, आम्हाला आता एकत्र एकमेकांच्या सोबत राहायचं आहे, आम्हाला डिवोर्स नको आहे. आणि तेव्हा मानिनी बोलते, परंतु आम्हाला तुमचा डिवोर्स हवा आहे. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी नंदिनीचे बाबा देखील येतात आणि ते बोलतात, हो मानिनीताई बोलतात ते एकदम बरोबरच आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या नको असलेल्या लग्नाच्या बंधनातून रिकाम्या करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जरी डिवोर्स नको असला तरी आम्हाला मात्र तुमचा डिवोर्स करायचा आहे. आणि तेव्हा जीवा, नंदिनी, काव्य, पार्थ चौघेही आश्चर्यचकित होऊन मानिनी आणि तिच्या बाबाकडे पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये जीवा, नंदिनी, काव्य, पार्थ कशा प्रकारे मानिनी व नंदिनीचे बाबा यांची समजूत काढणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.